आता बातमी मुंबईमधून आहे, कारण मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। हिंदमाता परिसरामध्ये साधारणतः गुडघाभर पाणी साचलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। काल संपूर्ण रात्र मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर हिंदमाता परिसरामध्ये आज सकाळपासून पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। वाहतूक कोंडीची देखील समस्या आता नागरिकांना भेडसावते आहे। मुंबईमधील अनेक ठिकाणी वांद्रे असेल, किंग सर्कल असेल, हिंदमाता असेल, सायर असेल, या ठिकाणी आता पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। मात्र सध्याची जी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य पाहतोय ती हिंदमाता परिसरातली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांना या पाण्यातून वाट काढणं अवघड झालं असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, आपण पाहतोय हिंदमाता परिसरातही आता पाणी साचलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती तिथे दिसते? नक्कीच आपण बघतोय की दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असल्याचं दिसून आलेलं आहे। रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय की हिंदमाता हा परिसर हा काहीसा सखल भाग असल्यामुळे पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी साठतंच। मात्र काही दिवसांपूर्वी केलेल्या काही प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी पाणी साठत नसल्याचा दावाही करण्यात आला होता, त्यावरून राजकारणही रंगलं होतं। मात्र परिस्थिती मात्र जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण बघितलं तर हिंदमाता परिसरामध्ये आता पुन्हा एकदा पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। विसरा झाल्यानंतर परत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याच्या घटना वारंवार दिसून येतात। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी वैदेही। तर आपण पाहतोय हिंदमाता परिसरामध्ये दादर मधला हा परिसर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला दिसतंय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्याचं देखील आपण पाहतोय आणि त्यामधलाच एक परिसर हा हिंदमाता आहे, ज्या ठिकाणी नेहमीच पाणी साचत असतं हे आपण पाहतो आणि यंदाही अशीच परिस्थिती तिथे दिसते।